दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचा अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांना अद्यापही टोळीतील आरोपींकडून जीवितास धोका असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच साळवे कुटुंबाविरुद्ध दाखल करण्यात आलेला कथित खोटा गुन्हा फायनल करून जखमी कुटुंबीय व साक्षीदारांना तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमुक्का यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 24 ऑगस्ट 2025 रोजी रात्री सुमारे 11 वाजता टोळीतील काही व्यक्तींनी सुनील साळवे यांच्या कुटुंबातील यशदीप संपत साळवे व आदर्श साळवे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून यशदीप साळवे यांचा एक डोळा निकामी झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. जखमींना उपचारासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यावेळी डॉक्टरांनी गंभीर स्थिती पाहता त्यांना तातडीने अहिल्यानगर येथे हलवण्याचा संदेश दिला. त्यानंतर कुटुंबीय जखमींना अहिल्यानगरला नेण्यासाठी निघाले असताना पुन्हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आज अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमुक्का साहेबांची रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने आता भेट घेतलेली आहे. 2 दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांचा नगर जिल्हा दौरा होता. त्यावेळेस आठवले साहेबांनी SP सुदर्शन मुमुक्का साहेबांशी दूरध्वनीवर चर्चा करून आज मला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना SP साहेबांना भेटायला सांगितलं होतं. त्या अनुषंगाने आज मी SP साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे. माझ्या कुटुंबावर 24 ऑगस्ट 2025 रोजी जो हल्ला झाला होता, पहिला हल्ला रात्री 11 वाजता झाला होता आणि दुसरा हल्ला रात्री 12 वाजता झाला होता. आम्ही जामखेडला आमच्या भावाच्या मुलाला घेऊन गेल्याच्या नंतर त्याला नगरला रेफर केलं होतं आणि आम्ही सर्वजण नगरवरून परत पुण्याला गेलो, उपचार केले. परंतु त्यावेळेस देखील आमच्या कुटुंबातील 12 लोकांवर समोरच्या गुंडांकडून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आमच्या गुन्ह्यातील 11 आरोपी जेलमध्ये आहेत, नाशिक कारागृहामध्ये. आणि परत आरोपीच्या वडिलांनी या केसमधील जखमी यशदीप साळवे आणि सतीश अजिनाथ साळवे आणि या केसमधील प्रमुख साक्षीदार इस्माईल शेख व सद्दाम पठाण यांच्यावर 307चा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. तो खोटा गुन्हा मागे घेण्याच्या बाबत आम्ही साहेबांना विनंती केलेली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आमचे जामखेडचे पोलीस निरीक्षक चौधरी साहेबांनी त्या गुन्ह्याची चौकशी करून हा गुन्हा खोटा असल्याचं त्यांच्याही निदर्शनास आलेलं आहे. परंतु वरिष्ठांचा त्यासाठी आदेश होणं महत्त्वाचं आहे. तो खोटा गुन्हा मागे घेण्याबाबत आज साहेबांना आम्ही सविस्तर चर्चा करून निवेदन दिलेलं आहे आणि साळवे कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी आपण या ठिकाणी केलेली आहे. जामखेडच्या PI साहेबांनी सध्या मला पोलीस संरक्षण दिलेलं आहे. परंतु या केसमधील सर्व जखमी, फिर्यादी आणि साक्षीदारांना पोलीस संरक्षण मिळावं ही मागणी या ठिकाणी आज आम्ही SP साहेबांना निवेदनाद्वारे केलेली आहे. या शिष्टमंडळामध्ये शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, शेवगावचे तालुकाध्यक्ष सतीश मगर, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, त्याचप्रमाणे नगर शहराचे युवा नेते प्रमोद घोडके, राजू जिल्ह्याचे नेते राजू मगर, त्याचप्रमाणे युवा नेते शुभम गायकवाड, उत्कर्ष भालेराव, आदर्श साळवे हे सर्वजण माझ्या सोबत होते आणि आम्ही साहेबांना आमच्या मागण्याचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, शहराध्यक्ष किरण दाभाडे, सतीश मगर, अविनाश भोसले, उत्कर्ष भालेराव, शुभम गायकवाड, राजेंद्र मगर, आदेश साळवे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर.
दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.